आपल्या सर्वांना माहीत आहे की 13 मे रोजी एका ॲडव्हर्टायझिंगचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं। त्यानंतर काही दिवसांनी आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की खरोखर इथे 17 जणच मेली होती का? तर कोणी म्हणत आहे फक्त 15 जण मेली होती। परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खरं वाटेल का इथे 15 किंवा 17 जण मेली असतील? अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। महाराष्ट्र शासन कुठेतरी मृतांचा आकडा लपवत आहे का असा प्रश्न तुम्हाला निर्माण होईल। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुर्घटनेनंतर बचाव कार्य पार पडत आहे। यावेळी होर्डिंग खाली अनेक गाड्या किंवा लोक दबले गेले होते। गाड्यांचा तर संपूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे। वेगवेगळ्या कार या खाली दबलेल्या दिसत आहेत। तसेच एक मोठा ट्रक सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। तर कारमध्ये अडकलेल्या एक मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या अनेक गाड्या लोक या होर्डिंग खाली दबले गेले तर काहींचा निष्पाप बळी गेला आहे। होर्डिंगचे पत्रे मोठमोठे लोखंडी अक्षरशः गाड्यांमध्ये घुसले आहेत। अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरूच आहे। फलक काढण्याकरता अडचणींना डोंगर उभा राहिला असून प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। परंतु प्रश्न असा निर्माण होतो की खरोखरच इथे फक्त 15 किंवा 17 जण मेले आहेत का?